नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतरही भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील तणाव काही कमी झाल्याचं दिसत नाही. नेरूळ परिसरात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला असून शिंदे गटाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. शिवसेना शहर प्रमुख विजय माने यांच्या कार्यालयाची भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचं वृत्त आहे. निवडणूक निकालानंतर नवी मुंबई महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं असून भाजपनं 65 जागांवर विजय मिळवलाय. शिंदे गटाला सुमारे 43 जागा तर उद्धव ठाकरे गटाला 2 आणि एका अपक्ष उमेदवार विजयी झालाय. भाजप आणि शिवसेना यांच्यात यावेळी युती न झाल्यानं प्रचारादरम्यान मोठ्या प्रमाणात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली होती. वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वादही चर्चेत राहिला. नाईकांनी शिंदेंचे घोडे फरार करण्याचं आव्हान दिलं होतं. निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांकडून नाईकांचा घोडेसवारीचा आणि फरार घोड्यांबाबत शिंदे गटाला डिवचणारी बॅनरबाजी केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. त्यानंतर नेरूळमधील कार्यालय फोडल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान गणेश नाईक यांनी निवडणुकीनंतर वादांना पूर्णविराम देण्याचं आवाहन केलं असून कार्यकर्त्यांनी संयम राखावा असं त्यांनी स्पष्ट केलंय. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.